उत्तर प्रदेश भाजपमध्ये कमालीचा आनंदाचा वातावरण आहे. पण राजीव सर, हे चित्र काय सांगतं? जिथे दादरी झालं, जिथे मुझफ्फरनगर झालं, जिथे लव जिहाद झालं, जिथे आत्ताचे मुद्दे उचलले गेले, त्या उत्तर प्रदेशात हे चित्र दिसणं नाही. मला असं वाटतं की सगळे पत्रकार आणि राजकीय पंडित आपण सगळेजण फक्त जातीच्या आधारावर म्हणजे जनरली सगळेजण त्या इलेक्शनकडे बघतात. 2014 मध्ये याची प्रचिती आलेली होती की समाज फक्त जात बघूनच मतदान करतो असं नाहीये. त्याच्याही पलीकडे काही गोष्टी असतात ज्याच्यामुळे लोकांना एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या पक्षाला मत द्यावंसं वाटतं. तर त्याच्यासाठी नेमकं असं काय असतं की ज्याच्यामुळे लोकांना मत द्यावंसं वाटतं, याचा जर विचार केला तर मला असं वाटतं की मोदींचा जो करिश्मा आहे तो गेल्या काही काळामध्ये सत्तेत आल्यानंतर जो कमी होतो तो तसं न होता तो वाढताना दिसतोय. मोदींच्या पक्षामधले लोक काय म्हणूया आपण आगलावी भाषणं करत होते, समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करताच चित्र दिसत होतं. मोदी मात्र एक अजेंडा घेऊन चालले होते. मोदींनी या इलेक्शनमध्ये हिंदू बहुसंख्य जो समाज आहे तो आपल्याबरोबर राहील याच्यासाठीची मात्र व्यवस्था केली होती. पण ते म्हणत होते सबका साथ सबका विकास. ते करतानाच इलेक्शनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी कब्रस्तान स्मशान म्हणजे कब्रस्तानाला जर जमीन दिली जाते तर मग स्मशानाला का नाही, जर रमजानच्या वेळेला वीज दिली जाते तर दिवाळीच्या वेळेला का नाही, असे प्रश्न उपस्थित केले. आता हे त्यांचे प्रश्न उपस्थित करणं म्हणजे जातीयवाद वाढवणं असं त्याचं ॲनालिसिस केलं गेलं. पण आपण जर सर्वसामान्य मतदाराच्या भूमिकेतनं याच्याकडे बघितलं तर कुठलाही सर्वसामान्य मतदार असं म्हणेल की याच्यात गैर काय आहे की जर तुम्ही कब्रस्तानाला जमीन देता, जागा देण्याच्या घोषणा करता, तर मग स्मशानाला दिली पाहिजे असं म्हणण्यामध्ये चुकीचं काय आहे? किंवा जर तुम्ही रमजानच्या काळामध्ये 24 तास वीज द्यायची असं जर तुम्ही धोरण आखत असाल, तसा प्लॅन करत असाल, आणि जर मोदी म्हणत असतील की तुम्ही रमजानच्या वेळेला द्या पण मग दिवाळीच्या वेळेला का नाही, दिवाळीलाही दिलं पाहिजे, तर सर्वसामान्य मतदाराला याच्यामध्ये कुठलाही जातीयवाद दिसत नाहीत. उलट त्यांना असं वाटतं की हे जे आत्तापर्यंत जी पार्शियलिटी होत होती त्याच्यापासून वेगळं काहीतरी कुणीतरी इतका मोठा नेता बोलतोय. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं मोदींनी सेक्युलरिझमच्या नावाखाली समाजामधल्या एका घटकाला लुभवायचं आणि एकाला थोडं दूर राहिलं तरी चालतील अशा प्रकारचं जे धोरण आतापर्यंत होतं, खास करून काँग्रेस आणि बाकीच्या पक्षांचं, त्याच्या विपरीत भूमिका घेतली. आणि त्याच्याशिवाय सुद्धा सर्वसामान्य माणसाला गेल्या 2.5 वर्षामध्ये आता मोदींनी काय केलं असा प्रश्न अनेक जण विचारतात. तर काय केलं असं जर विचारलं तर कदाचित ज्यांनी मतं दिलीत ते सांगूही शकणार नाहीत कदाचित. पण हे चित्र तर निर्माण नक्कीच झालेलं आहे की मोदी हे काहीतरी करू पाहतायत. नोटाबंदीच्या बद्दल तर मला असं वाटतं की नोटाबंदीमुळे सर्वसामान्य माणसांचं खूप नुकसान झालं असा प्रचार विरोधी पक्षांकडनं झाला. नोटाबंदीमुळे फायदा किती झाला सर्वसामान्य माणसाचा याचं उत्तर तर भाजप पण आज देऊ शकलेलं नाही की नेमका काय झालं, किती नोटा आल्या. पण ह्याच्यामुळं देशाचा काहीतरी फायदा होतोय. मोदी काळ्या पैशावाल्यांच्या विरोधामध्ये काहीतरी करतायत असा विश्वास किंवा अशी भावना सर्वसामान्यांच्या मनामध्ये निर्माण करण्यामध्ये मोदी नक्कीच यशस्वी झालेले आहेत. त्याच्यामुळं ह्या बीजेपीच्या यशाला मी फक्त अमुक जात तमुक जात ह्या जाती जोडल्या वगैरे असं करणं, अशामध्ये बघणं, ही मला असं वाटतं की ती आत्मवंचना आहे अशासाठी. कारण तसं जर असेल तर इतक्या जागा मिळत नाहीत. म्हणजे मायावतींना आता जेमतेम 12 जागांवर त्यांना लीड आहे असं दिसतंय. तर इतकी काही मायावतींची परिस्थिती आणि त्यांचा जो मास बेस आहे तिथला तो इतका तर वाईट नाहीये. तर याचा अर्थ असा की मायावतींचा जो बेस आहे तिथं असं सांगतात की जाटो समाज 19% 18% आहे. तर तो मायावती म्हणजे मायावतींचा हक्काच आहे असं समजून जे अनालिसिस आपण सगळेच जण करत होतो, कोणी 1-2 नाही, तर तसं नाहीये. ॲनालिसिस करणारे पत्रकार, राजकीय पंडित यांच्यापेक्षा सर्वसामान्य लोक जास्त सजग आहेत किंवा जास्त वेगळेपणाने इलेक्शनकडे बघतात आणि त्याच्यातनं हे मतदान झाले असं आत्ता तरी मानायला जागा आहे. मतदार नक्की स्मार्ट झाला असं वाटतं. आणि हे वाटतं की जातींचं गणित हे क्रेडिबिलिटीला जोडलं ना, जे नितीश कुमारने केलं. अखिलेश अयशस्वी का ठरला? नितीश कुमारांना जी क्रेडिबिलिटी होती, विश्वासार्हता त्यांनी जे निर्माण केली. पण असं आहे की अखिलेशने काय वाईट केलं होतं? अखिलेशने चांगलं काम केलं होतं. अखिलेश यादवांच्या बद्दल कोणतेही तसे आक्षेप नाही आहेत. अखिलेशना तर त्यांना विरोध जो झाला तो त्यांच्या कुटुंबातनं झाला. अखिलेशचा सगळ्यात जास्त मोठा विरोधक हे मुलायम सिंग होते, शिवपाल यादव होते, साधना यादव होत्या. अखिलेश यादवांनी तरुणांचा चेहरा होता, विकासाचा अजेंडा होता, त्यांनी कामं केली, त्यांनी कामं करून दाखवली.
त्यांनी ज्या पद्धतीनं काँग्रेसशी हातमिळवणी केली आणि एक गेम चेंजर वाटेल अशा प्रकारची स्ट्रॅटेजी केली, तरी सुद्धा आणि त्याच्यामध्ये परत असं की मुस्लिम बेस यादव समाज हे असं सगळेजण असं गृहीत धरून, आपण सगळेजण असे गृहीत धरून चालतो. पण एकच मुद्दा विरोधात गेला अखिलेशच्या, त्यांनी मुख्तार अन्सारीचा विरोध केला आणि त्याला पक्षाच्या वतीने तिकीट नाही दिलं, परंतु गायत्री प्रजापतीच्या प्रचाराला गेला. त्याच्यामुळे मतदार जो आहे ना, तो मतदार अशा गोष्टी, इतक्या बारक्या गोष्टी आपल्याला अनालिसिस करायला आपण ठीक आहे, सर्वसामान्य मतदार अशा गोष्टींचा विचार करून की ह्याला दिलंय का, मग त्याला मग बीजेपी मध्ये काय कमी तिथं गुंड मावली असतील का ज्यांना तिकीट मिळाली तरी बीजेपी जिंकून आला. तर त्याच्यामुळं सर्धोपटपणानं जी मांडणी होती त्याच्या पलीकडे मतदार असतो, त्याच्या पलीकडे मतदारांनी विचार केलेला आहे, हे याच्यातनं स्पष्ट होतं, जे आपल्याला 2014 मध्ये पण जिंकलं. आणि हे मागं पण असंच झालेलं आहे. आता बँक नॅशनलायझेशन केलं इंदिरा गांधींनी, लोकांची सहमती होती का त्याला? विरोध होताच ना. तिने गरिबी हटावची घोषणा दिली, लोक म्हणायचे की गरिबी हटावं काय, गरिबांना हटवा, म्हणजे इतकं हे संबंध होतं. पण लोकांनी पॉझिटिव्हली त्या गोष्टी घेतल्या. शेवटी ना निर्णय घेणारा काहीतरी करून दाखवण्याची हिंमत दाखवणारा नेता लोकांना आवडतो, असा एक बेसिक एक मुद्दा आपल्याला मान्य करता नाही. अखिलेशच्या बाबत झालं असं की अखिलेशची पहिली 3 वर्ष ही उत्तर प्रदेशात 5 मुख्यमंत्री आहेत असं बोललं जात होतं मुलायमपासून. अखिलेश कुठे दिसतच नव्हते. जेव्हा 2014 मध्ये मोदींनी एकदम झेप घेतली तेव्हा अखिलेश जागे झाले आणि त्यांनी कामाला सुरुवात केली. पण पुन्हा तो यादव फॅमिलीचा शिक्का आणि पुढे केलेलं हे म्हणजे फक्त तुष्टीकरण जे आधी सांगितलं ते त्याचा एक मला प्रशांत असा आहे ना की आता असं आहे की यश असतं, त्यामुळे आता 301 जागा आहेत बीजेपीला. आणि पण याचा अर्थ म्हणजे अशी स्थिती खरंच आहे का तिथं की सपा इतकं म्हणजे विश्वासार्हता नसलेला चेहरा होता, किंवा तो काही अशा अजेंडावर चालला होता की ज्याच्यामुळे लोकांनी कंटाळलेत लोक, अशी अवस्था होती? असं नव्हतं. पण असं आहे ना की ते जरी नसलं तरी सुद्धा 2 महिने त्यांच्या घरामध्ये इतकी भांडणं झाली. पण असं आहे की त्यावेळेला असं, पण त्याच्याबद्दल असं सांगत होते की हा तर प्रशांत किशोरची स्ट्रॅटेजी आहे की त्याच्यामुळे ते पूर्ण सगळं लाईमलाईट मध्ये ती जर स्ट्रॅटेजी आहे म्हणजे ती लोकांनी स्वीकारली नाही ती स्ट्रॅटेजी. महत्वाचे जेवढे पोलीस स्टेशन युपी मध्ये होते त्यातले 80% पोलीस स्टेशन मध्ये एक जातीचा व्यक्ती जाऊन बसतो. तिथे युपीच्या प्रादेशिक परीक्षा झाल्यावर त्या PCSच्या परीक्षा त्यामध्ये 80% फक्त एक जातीचे व्यक्ती जे आहे ते पास होतात. हे आणि अनिल यादव त्यांनी केल्यानंतर कोर्टाला त्यात जे आहे हस्तक्षेप करावा लागतो. ही सगळी जी परिस्थिती होती, अखिलेश वर्ण चांगली दिसत होते पण खाली ते जातीचं राजकारण आणि त्यात जेवढे दुर्गापूजा झाल्या मोहरममुळे, त्यात प्रत्येक दुर्गापूजेला हल्ला झालेला आहे आणि तिथे दुर्गा पूजा करणाऱ्यांवर जे आहे कारवाई करण्यात आली. भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत उत्तर प्रदेशचे केशव प्रसाद मौर्य, ते पोहोचलेले आहेत आणि तीच दृश्य आपण थोड्या वेळापूर्वी पाहत होतो. भाजप कार्यालयात कमालीचा उत्साह, कमालीचा जोश लोकांमध्ये. होळी, रंगपंचमी सगळं काही आतापासून खेळायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. 3 दिवस मोदी जे वाराणसीमध्ये राहिले, खरं तर मीडियामध्ये आणि सगळीकडे तो मुद्दा अत्यंत महत्वाचा ठरला. असं लोकांनी विश्लेषण असं केलं की आता यांना वाटते आपण हरतोय की काय, आणि म्हणून मोदींना 3 दिवसात आणलं. केशवप्रसाद मौर्य या मुद्द्यावर येण्याच्या आधी काही वेळापूर्वी केशवप्रसाद मौर्य यांची प्रतिक्रिया आली आहे, ती प्रतिक्रिया सुद्धा आपण पाहूया. ये विषय केंद्रीय संसदीय बोर्ड का है, परिणाम आने दीजिए. केंद्रीय संसदीय बोर्ड की बैठक के बाद, विधायक दल के निर्णय के बाद जो भी होगा उसकी भी जानकारी आपको देंगे. क्या आप मुख्यमंत्री का पद स्वीकार करेंगे अगर दिया जाएगा आपको? तो ये कोई अभी विषय नहीं, अभी तो विजय का उत्सव मनाने दीजिए. ये विजय किसकी है? बीजेपी? ये भारतीय जनता पार्टी माननीय नरेंद्र मोदी जी की विजय है. ये मेरे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अमित शाह जी की विजय है. भारतीय जनता पार्टी के एक कार्यकर्ता की विजय है और उत्तर प्रदेश की जनता की विजय है. आणि खरं तर उत्तर प्रदेशची संपूर्ण निवडणूक लढवत असताना भाजपनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिलेला नव्हता, कुठलाही एक प्रमुख चेहरा मोदींव्यतिरिक्त दिलेला नव्हता. तो चेहरा आता उत्तर प्रदेशसाठी कोण असणार आहे? कदाचित केशवप्रसाद मौर्य यांचंच नाव पुढे येऊ शकेल का, याबद्दलही आपल्याला चर्चा करायची. पण एक छोटासा ब्रेक घेतोय. बघत रहा ABP माझा.